आई 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 काय हो पोरी? आई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? रागवणार नाही ना मला तुम्ही? आपण धुणं भांड्याला बाई लावून घेऊ ना? बाई माझ्या हाताचे नख तुटता आणि ना माझ्याकडनं बिलकुल काम होत नाही, अजिबात नाही. बाळाला रडतो आणि आता बघा 12-1 वाजून जातात, त्यांचा पण यायचा टाइम होता आणि ते म्हणतात एवढा टाइम काय करता तुम्ही? माय हो तू ना निशान नखे तुटतस लगे तू धुणं भांडायला बाई लावून म्हणस. आता आमना टाइमले आम्ही पोरेसले घर ठेवू, वावरेस मा जाऊ, धोनं भांडा करीसन, इथला जणीनं खटलास न रांधीसन आणि तू म्हणस की बाई लाईले आई. आपले तर बटा घरदारी इथनं पडतील नो पोरी. आई धुणं भांड्याला फक्त 1500 रुपये जातील. 1500 रुपयामध्ये काही आपले घरदार विकले थोडी जाणार आहे? मी नुसतं या बाळामुळे सांगते ना तुम्हाला. आणि पहिल्या वेळेस काय होतं, पोरं किती शांत राहायचे, पटकन आवरलं जाईल मग 12-1 वाजेपर्यंत. का हो पोरी 1500 रुपया काहीच समजत नाही तू? आमना टाइमले महिना ना बाजार 2-2 महिना ना बाजार होई जाय त्या 1500 रुपयावर आणि तू 1500 रुपया काहीच म्हणत नाही. हा, आपण दोन्ही जणी घर मा बसेल शेतस. हा, त्या दोन्ही जणी कमावतस. कोठे कोठे पुरी तो पोऱ्या आपले निसत होणं भांडा बुवस. आई मला समजतं ते तुम्ही सांगताय ते, पण मी आता तुम्ही पहिले मी डिलिव्हरी झाली तेव्हा सुद्धा लावली नाही, तेव्हा सुद्धा माझे हात पाय दुखायचे, तरी सुद्धा मी म्हटलं जाऊ द्या बुवा. तर आता पण बाळा त्रास देतो म्हणून सांगते मी, लावून घ्या बुवा असं. का बा तुला एकदा सांगेल ना समजत नाही का? हा, निसी अंग खुशी जास का तू? माय काय बाईशे का? 12 वाजत नाही तोपर्यंत धोनं भांडा करीस आणि पोऱ्याले लिहिलं का पुढे झोपी राही माणूस आणि तिना काही धोनं भांडावत नाही. त्या गॅसवर टरास तिना पसारास पडेल रास. काय राजभर 4 जणीच नाही कितलंच तरी आवरणार राजभर. बाकी तर मी तुले कांदा मिरच्या बटाटा बटसुई साई तुले आई तर नुसतं भाजी फोडणी आणि भाकरी पोया करणार राहतीस. आणि या 2 घरे पुसाना या तू तर 12 वाजेशी काम करली, पण हेडालच नाही तू नावाला काम ना. निसा मोबाईल चिवडत बसस, मोबाईल चिवडत बसस. त्या कसाही टाकले ढंग नाही ना, त्या कामले ढंग नाही. तिनं बट डायरेक्ट त्या मोबाईल मा चित्र असते न वाला. आता मोबाईलचा आणि याचा काय संबंध आला बरं कामाचा? तुम्ही कुठल्या गोष्टी कुठेच घेऊन जाता, म्हणून तर मला आवडत नाही तुमचं बोललेलं. मला माहीतच होतं तू ना अंग मायना काहीतरी येले बो असं भांडण करानं. हा, तू नाही ना सकाळीच फोन येल होता ना, त्यांसाठी तू ये ना मन सांगे झुलूस कराईन ती. आता बरोबर भांडा कसानावरून येईल तू बाया लावा बा असं तुले भांडण करणं होती ना, म्हणून तुम्ही कसानावरून कसावर विषय लईनी तू. आता माझ्या आईचा आणि तू फोनचा काय संबंध आला बरं? माझ्या आई सहज फोन केलेला होता. माझ्या आई काय लगेच तुमच्याशी भांडण करायला लावीन का मला? काही पण बोलता आई तुम्ही पण. तुमच्या जवळ जास्त उभी राहिली ना की तुम्ही माझ्याशी भांडण करायला लागून जाणार. हा बिन मला समजस ना, असं असतं दिन ज्ञानीत म्हणावाला. अशीच म्हातारी जाऊ नये मी, अशी मला बोल राही तर जाय ना माय.